यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया मराठा आरक्षणाच्या बातम्यांपासून। मराठा आरक्षणासंदर्भात आता हालचालींना वेग आलाय। केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत। ते मला विसरून गेले का? शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरील पत्रकारांच्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर। वक्तव्याचं गांभीर्य लक्षात येता सकाळपासून मंत्रालयात आहे, मला माहित नाही, अजितदादांकडून सारवासारव। मराठ्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या, आरक्षण मिळेपर्यंत माघार नाहीच। मराठ्यांनी आता लढायचं ठरवलंय, मरायचं नाही, सर्वांना ताळ्यावर आणणार, जरांगे पाटलांचं वक्तव्य। यापुढील मराठा आंदोलन शांततेमध्ये होणार, पण ते सरकारला पेलवणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात। काहीतरी शिस्त आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतात असं सांगितलं जातं, मात्र त्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? जरांगे पाटलांचा सवाल। जरांगे पाटलांना उपोषण सुरू करण्याआधी गिरीश महाजनांचा फोन। आमरण उपोषणाची भूमिका घेऊ नका, महाजनांचं आवाहन, तर माझ्यासोबत राजकीय बोलू नका, आरक्षण द्या, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। आमचं काय चुकतं ते सरकारने सांगावं, जरांगेंचा संभाजीराजेंसोबत संवाद। तर काही मदत लागल्यास सांगा, संभाजीराजेंकडून मदतीची साथ। त्यांच्याकडे जादूची कांडी असेल, काहीतरी मार्ग असेल, म्हणूनच छत्रपतींची शपथ घेतली। रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहू, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची शिंदेंना टोला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करू नका, खोट्या शब्दा घेऊ नका, आरक्षण कसं देणार ते सांगा, नाना पटोलेंचा हल्लाबोल। यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या इतरही बातम्या। महाराष्ट्रातल्या तब्बल 3400 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी। मनोज जरांगे पाटलांची माहिती, आरक्षण द्या मगच गावात या, नेत्यांसाठी लागले बॅनर। कुणबी समाजाने आंदोलनात सहभागी होऊ नये, कुणाचं हे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार असल्याचं निश्चित आहे, मात्र सरकारने भूमिका बदलल्यास रस्त्यावर उतरणार, बबनराव तायवाडेंचा इशारा। मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, सरकारला थोडा वेळ द्या, शंभूराज देसाईंचं जरांगे पाटलांना आवाहन। भाजपच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलंय, शपथा कसल्या घेताय, हे सर्व भाजपच्या इशाऱ्यावर सुरू आहे। संजय राऊत यांचं शिंदेंवर टीकास्त्र। शिंदे फडणवीस अजित पवार गांभीर्यानं आरक्षणाचा विचार करतायत, मुनगंटीवारांची माहिती, काही लोकांना अस्थिरता निर्माण करायची आहे असाही टोला। मनोज जरांगे पाटलांकडून आमरण उपोषणाची घोषणा करत असतानाच मराठा तरुणांना आवाहन, आत्महत्या करू नये, कुणीही उग्र आंदोलन करू नये, हे शांततेचं युद्ध आहे, तर असं म्हणत साथ देण्याचं केलं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, फक्त कुणावर अन्याय होऊ नये म्हणून सरकार विचार विनिमय करते, बावनकुळेंची माहिती। जरांगे पाटील प्रामाणिक कार्यकर्ता, पण भोंगे आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात, शिरसाटांचा विरोधकांवर हल्लाबोल। मराठा आंदोलकांनी आमदार रमेश बोरनारे यांची गाडी कन्नडच्या पिशोर नाका इथं अडवली। मराठा आरक्षणासाठी का बोलत नाही म्हणून विचारला सवाल, बोरनारेंसमोर जोरदार घोषणाबाजी। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय, बघूया त्याबद्दलच्याच बातम्या। जरांगेंना पाठिंब्यासाठी सोलापूर, पुणे, नांदेडमध्ये साखळी उपोषण, तर पालघरमध्ये रॅली। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 400 गावात नेत्यांना गावबंदी, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत सर्वपक्ष पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही। नांदेडमध्ये मराठा समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको, नांदेड बिदर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प, घोषणाबाजी करत पुढाऱ्यांना गावबंदी। सोलापूरच्या माढ्यातील मोडनिंबमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंसमोर मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, आरक्षण देऊनच दौरे करा, तरुणांकडून घोषणाबाजी करत बोलतात। पुण्यातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात। 28 ऑक्टोबरला कॅन्डल मार्चचे आयोजन। बीडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना ओबीसी तरुणांचा पाठिंबा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरण चव्हाण या तरुणाचा आमरण उपोषण। पुण्यातील चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या बस रोखल्या, पहाटे 4 पासून चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन। जालन्याच्या पाहेगावमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाचं झाडावर चढून आंदोलन, लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्याची मागणी। आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन, अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथला प्रकार, संतोष साबळे असं आंदोलकाचं नाव। यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर, साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर निरवंडे धरणाचं जलपूजन तसंच विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार। आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर उद्या सुनावणी होणार।
34 याचिका 6 गटात एकत्र केल्यावर उद्या दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात. फडणवीसांसोबत 2 तासांच्या बैठकीनंतर निलेश राणेंची नाराजी दूर. रवींद्र चव्हाणही उपस्थित. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना असल्यानेच निलेश राणे नाराज होते, चव्हाणांची माहिती. उद्धव ठाकरेंना वैचारिक आजार. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंनी केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. उलटं टांगू म्हणणाऱ्यांना जनता कधी सत्ता देत नाही. बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये गेले नव्हते, मुनगंटीवारांची टीका. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंची काँग्रेस धार्जिणी भूमिका. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. ठाकरेंना स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता. उदयनिधी स्टॅलिनबद्दल उद्धव ठाकरे गप्प का? बावनकुळेंचा सवाल. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला, पण कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. तर पंकजाताईंच्या रक्तात भाजप, त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नको. बावनकुळेंची प्रतिक्रिया. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मनीषा कायंदेंचा सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांवर पलटवार. ड्रग्ज प्रकरणातील शानू पठाणचा फोटो आव्हाडांसोबत तर सलमान फाळकेचा फोटो सुळेंसोबत कसा? कायंदेंचा सवाल. उद्धव ठाकरे साहेब, आधी सत्ता आणा मग उलट टांगा, ही भाषा शोभत नाही. संजय शिरसाटांची ठाकरेंवर टीका. तुमची सत्ता याला 25 वर्ष लागतील, असाही टोला. अकोल्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट. दोघांमधील बंद दाराआडच्या भेटीचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. खार ते गोरेगाव 6व्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी अनेक लोकल रद्द. 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत लोकलच्या तब्बल 2525 फेऱ्या रद्द. प्रवाशांचा खोळंबा होणार. गोखले पुलाची एक बाजू 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुली करणार महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त उच्चपदस्थ बैठकीमध्ये निर्णय. मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारामध्ये वाढ. 10 महिन्यात 1 लाख मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी. 57% मालमत्तांची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त.